नमस्कार, श्वेताच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण थालीपीठाची भाजणी आणि त्यापासून खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ कसं बनवायचं ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। थालीपीठाची भाजणी बनवण्यासाठी आपण इथे 2 कप तांदूळ घेतलेले आहेत। हे नेहमीच्या वापरातले वाडा कोलम तांदूळ मी घेतलेले आहेत। तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खाली वाळवून घेतलेले आहेत। आता हे तांदूळ आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता तांदळाला छान गुलाबी रंग आलेला आहे। आता हे तांदूळ आपण एका परातीमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर 2 कप ज्वारी आपण घेतलेली आहे। ज्वारी पण छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे। इथे आपण जी सगळी कडधान्य वापरलेली आहेत ती सगळी आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर भाजून घ्यायची आहेत। तर तुम्ही पाहू शकता ज्वारी सुद्धा गुलाबी रंग ज्वारीला आलेला आहे। आता आपण ती परातीमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर 1 कप गहू आपण घेतलेले आहेत। आता हे गहू पण आपल्याला गुलाबी रंगावर भाजून घ्यायचे आहेत। आता इथे तुम्ही पाहू शकता गहू छान फुललेले आहेत, गुलाबी रंग गव्हाला आलेला आहे। आता ही गहू आपण परातीमध्ये काढून घेऊयात। इथे जी सगळी धान्य आपण वापरलेली आहेत त्यापैकी तांदूळ आपण धुवून घेतलेले आहेत, पण बाकीची धान्य आपण स्वच्छ कापडाला पुसून घेणार आहोत। त्यानंतर आता इथे 1 कप आपण अख्खे उडीद घेतलेले आहेत। याऐवजी तुम्ही उडदाची डाळ घेतली तरी सुद्धा चालेल। आता हे उडीद लालसर रंग येईपर्यंत छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर तुम्ही पाहू शकता उडीद भाजून झालेत। आता आपण ते परातीत काढून घेतलेले आहेत। त्यानंतर 1 कप मूग घेतलेले आहेत। हे मूग सुद्धा अगदी खमंग आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। मुगाला असा लालसर रंग येईपर्यंत आपण ते भाजून घेतलेले आहेत। आता हे मूग आपण परातीत काढून घेऊयात। त्यानंतर 1 कप हरभऱ्याची डाळ किंवा चण्याची डाळ आपण घेतलेली आहे। याऐवजी तुम्ही हरभरे सुद्धा घेऊ शकता। तर ही चण्याची डाळ सुद्धा लालसर रंग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। आता चण्याची डाळ पण भाजून झालेली आहे, ती आपण परातीमध्ये काढून घेतलेली आहे। अर्धा कप इतके धणे आपण घेतलेले आहेत। धणे स्वच्छ निवडून आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। छान धण्यांचा खमंग सुवास सुटेपर्यंत आपण ते भाजून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता धणे छान गुलाबी रंगावर आलेले आहेत। तर आपण ते परातीमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर पाव कप इतकं जिरं आपण घेतलेलं आहे। जिरं सुद्धा खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता जिरं पण आपण परातीमध्ये काढून घेतलेलं आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून इतका ओवा आपण घेतलेला आहे आणि ओवा पण अगदी खमंग चुरचुरीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। ओवा भाजून झाल्यानंतर तो आपण परातीत काढून घेतलेला आहे। त्यानंतर अर्धा टेबलस्पून इतकी मेथी आपण घेतलेली आहे। आता मेथी भाजत असताना आपण गॅस बंद केलेला आहे, कढई गरम आहे तर त्यातच मेथी भाजली जाते। तर आता ही मेथी सुद्धा आपण यामध्ये काढून घेणार। तर आता इथे सगळी धान्य आपली भाजून झालेली आहेत। आता ती सगळी एकत्र करून थंड झाल्यानंतर याची जाडसर भाजणी आपण दळून आणूयात। तर ही बेसिक भाजणी कशी करायची ते मी दाखवलेलं आहे। जर उन्हाळा असेल तर यामध्ये तुम्ही 1 कप नाचणी आणि जर हिवाळा असेल तर यामध्ये 1 कप बाजरी तुम्ही भाजून भाजणीमध्ये घालू शकता। तर आता इथे तुम्ही पाहू शकता जाडसर भाजणी आपण दळून आणलेली आहे। आता यात आपण अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हिंग आणि 2 चमचे तेल घातलेलं आहे। आणि त्यानंतर 1 मध्यम आकाराचा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये आपण घालणार आहोत। आणि मुठभर कोथिंबीर आपण बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती कोथिंबीर सुद्धा यात घालायची आहे। आणि चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून कांदा, कोथिंबीर आणि हळद, तिखट आपण घातलेलं आहे, तर त्याचा जो स्वाद आहे तो या पिठामध्ये छान उतरला पाहिजे। त्यासाठी सुरुवातीला हे कोरडंच असं मळून घ्यायचं आहे। हे छान मळून झाल्यानंतर आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। तर थोडं थोडं पाणी घालून साधारण सैलसर पीठ आपण भिजवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घेणार आहोत।
तर आता इथे तुम्ही पाहू शकता पीठ भिजवून झालेलं आहे, थोडं सैलसर पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे। आता यावर झाकण ठेवून एक 5 मिनिटं हे पीठ आपण बाजूला ठेवून देणार आहोत। खूप जास्त वेळ पीठ बाजूला ठेवायचं नाहीये। आता या पिठाचे मध्यम आकाराचे असे गोळे आपण करून घेणार आहोत। तर तुम्हाला जेवढ्या आकाराचं थालीपीठ बनवायचं आहे त्या आकारामध्ये तुम्ही पिठाचे गोळे घेऊ शकता। तर थालीपीठ थापण्यासाठी इथे मी एक कापड घेतलेलं आहे, त्याच्यावर आपण थोडंसं पाणी घालून त्याला ओलं करून घेणार आहोत आणि त्यानंतर हा पिठाचा गोळा त्यावर ठेवून थोडा थोडा पाण्याचा हात लावून आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला कडेकडेने थालीपीठ थापून घ्यायचं आहे। जेवढं छान पातळ थालीपीठ आपल्याला थापता येईल तेवढं पातळ थालीपीठ थापायचं आहे। जर पीठ हाताला चिकटत असेल तर थोडासा पाण्याचा हात पुन्हा आपल्याला त्याला लावायचा आहे। तर आता थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे। त्यानंतर चिमूटभर तीळ आपण यावर पसरवून घेणार आहोत आणि त्यानंतर ते अशा पद्धतीने आपल्याला थालीपीठावर थापून घ्यायचे आहेत। तर आता आपलं थालीपीठ इथे तयार झालेलं आहे। आता एकीकडे आपण पॅन गरम करत ठेवला आहे। पॅन गरम झाल्यानंतर यावर आपण एक छोटा चमचा तेल घातलेला आहे आणि त्यानंतर हे थालीपीठ अशा पद्धतीने आपल्याला या पॅनवर घालायचं आहे आणि त्यावर आपण लगेच झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं याला वाफ काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण हे थालीपीठ पलटवून घेणार आहोत। आता थालीपीठ उलटवल्यानंतर त्यावर दुसऱ्या बाजूनी आपल्याला तेल लावायचं आहे आणि थालीपीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। थालीपीठ हा एक असा पदार्थ आहे की ज्याची चव एकदा तुमच्या जिभेवर रेंगाळली की ते तुमच्या खाद्य जेवणाचा एक भाग होऊन जातं। अनेक धान्य, कडधान्य यांनी बनलेल्या या थालीपीठामध्ये लोह, व्हिटॅमिन्स, फायबर भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे करायलाही सोपा असलेला हा खाद्यप्रकार आहे। तर आता तुम्ही पाहू शकता दुसऱ्या बाजूनी आपण थालीपीठ पलटवून घेतलेलं आहे आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे। तर असं खमंग थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मीडियम टू हाय फ्लेमवर आपण हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे। आता आपण ते सर्विंग डिशमध्ये काढून घेऊयात। तर खमंग आणि खुसखुशीत असं थालीपीठ तयार आहे। थालीपीठ आपण शेंगदाण्याच्या चटणीसोबत, दह्यासोबत सर्व करू शकतो। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका। थँक्यू।